students, once again in our online education term 2020-21. Because of our schoolwork and the work of our institutions, we could not meet to you up to 10 to 15 days. Okay, so I hope that you learn our grammatical part which is given in this link, and you enjoy your vacation also up to our this meeting. Okay, so last period I had taught you a poem, children are going to school, and I hope that you learn this poem also very well, you recited this poem very well. Now in this period we are going to see some questions given related with this poem on the page number 25. So open the page number 25. So uh, first question given in English workshop: read the poem aloud. Read the poem aloud. You have read this poem and recited this poem yet at your home. Now we take second question. What is second question given here? Find at least two things from the poem that show the following. Find at least two things from the poem that show the following. So what is mean by this? म्हणजे कवितेतून तुम्हाला या दोन गोष्टी शोधायच्या आहेत, या दिलेल्या ओळीमधील ओळीशी संबंधित दोन गोष्टी. फॉर एक्झाम्पल ए, इट इज अर्ली मॉर्निंग, म्हणजे हे अगदी म्हणजे पहाटेचा क्षण आहे, अगदी म्हणजे लवकर सकाळ आहे. तर ती काय म्हणू आपण, सकाळचं सुरुवात आहे. मग ते कुठल्या याच्यामधून लक्षात येईल आपल्याला, कुठल्या ओळीमधून लक्षात येईल? सो मॉर्निंग लाईट स्प्रेड, फर्स्ट फर्स्ट लाईन ऑफ दिस पोएम इंडिकेट इट इज अर्ली मॉर्निंग. मॉर्निंग लाईट स्प्रेड, सकाळचं कोवळं ऊन पसरलं, प्रकाश पसरला. ओके, नाउ अगेन वेअर डू वी सी दिस? द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर, म्हणजे नदीच्या का पलीकडे सूर्य झोपलेला होता आणि तो बाहेर यायला लागला. हे देखील आपल्याला या पहिल्या ओळीसाठी दोन उत्तरे देता येईल. ठीक आहे. नाउ बी, द atmosphere is pleasant. Atmosphere, what do you mean by atmosphere? Atmosphere means वातावरण. Pleasant means आल्हाददायक, मनोरंजक किंवा आपल्याला सुखावणार आहे. हे आपल्याला या ओळीशी संबंधित कुठल्या ओळी आपल्याला या कवितेत आलेल्या आहेत, ट्राय टू अंडरस्टँड. सो विच लाईन सजेस्ट द ॲटमॉस्फिअर इज प्लेझंट? सो थर्ड स्टांजा second row is given. Bridges sing their songs of blessing. Bridges means झुळूक, त्यांचं गीत गात आहे, म्हणजे हवा त्यांचं गीत गात आहे. म्हणजे काय आहे, हे वातावरण कसं आहे, आल्हाददायक आहे आणि सुखावणारं वातावरण आहे, असं त्याचं लक्षात येतं. आणखी कशावरून लक्षात येतं? दुसरी वेळ त्याच्याच खाली आहे, फ्रॅग्नंट फ्लावर्स अवेकन द स्लीपर. फ्रॅग्नंट मीन्स फ्लावर्स, फुलांचा जो सुगंध येतो, त्या सुगंधाने काय झालेलं आहे की रात्री पूर्ण शुकशुकाट असलेले रस्ते आता सकाळी काय निघालेलं आहे, पूर्णपणे जागे होऊन गेलेले आहेत त्या सुगंधाने. सो दिस टू ideas indicated the atmosphere is pleasant. Okay, now come to the third question. Apart from the children, no other human beings are mentioned in this poem. विद्यार्थ्यांशिवाय या ओळीमध्ये दुसरं कोणीच सजीव, म्हणजे दुसरं कोणीच मानव दाखवलेला नाही आहे की मानवी जीव दाखवलेला नाही. However, many natural elements are shown to act like person. परंतु या ओळीमध्ये, या कवितेमध्ये काय दाखवलं, बाकीच्या ज्या वस्तू आहेत,
सकाळचं कोवळ ऊन किंवा सूर्य किंवा फुलं, झाडं हे मानवी कृती केल्यासारखे दर्शवलेले आहेत. सो राईट व्हॉट ईच ऑफ देम डज. मग त्यांच्यापैकी प्रत्येक जण काय करताय. सो लिसन स्टुडंट्स, when there are no human beings but other things can be acted as human beings, so there are a figure of speech. And what is figure of speech there? If non-living things acted as human beings, trees are acted as human beings, sun acted as human beings, this figure of speech is called personification. What is called personification? बघा, कवितेमध्ये विविध असे अलंकार असतात. त्या अलंकारामुळेच कविता पूर्ण काय होऊन जाते, शोभिवंत होऊन जाते आणि आकर्षक होऊन जाते. मग ही कविता आपल्याला जे दर्शवतं त्यामध्ये काय होतं की पर्सोनिफिकेशन म्हणजे स्वभावोक्ती अलंकार. म्हणजे जरी निर्जीव वस्तू दिलेला असेल किंवा जरी सजीव दिलेलं असेल, झाड दिलेलं असेल, परंतु झाड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातं का? सूर्य एका जागेवरून दुसऱ्या जागेवर असं जातो का? बोलतो का? फुलं आपल्याशी बोलतात का? नाही. परंतु ह्या काही गोष्टी आहे ह्या मानवी कृती दर्शवल्याप्रमाणे करतात आणि म्हणून त्याला स्वभावोक्ती अलंकार म्हणजे पर्सोनिफिकेशन अलंकार असं म्हणतात. सो what such type of figure of speech personification given in this line. So first word is given the sky. So which line mentioned in this poem start with sky? What is the sky bows his head in respect. म्हणजे मुलांच्या आदरार्थ, मुलांना मान देण्यासाठी स्काय बो हिज रिस्पेक्ट काय केलेलं आहे, म्हणजे आकाश ठेंगणं झालेलं आहे, आकाशाने मुजरा केलेला आहे विद्यार्थी शाळेला जात असल्यामुळे. ओके, नाउ सेकंड द सन. व्हॉट इज sentence start with the sun. The sun dressed up in his golden muslin turban. The sun, सूर्य जसा उदयाला आलेला आहे, त्या पहाडामागून निघालेला आहे, पर्वतामागून निघालेला आहे, तर जणू काही त्याने मुस्लिम टर्बन मीन्स फेटा घालूनच तो मुलांच्या स्वागतासाठी तयार झालेला आहे की काय असं तिथे जाणवतं. बघा, सूर्य हा मनुष्य प्राणी नाही आहे, परंतु त्याची कृती कशी दाखवलेली आहे, मनुष्य जसा फेटा घालतो तशा पद्धतीने दर्शवलेली आहे. थर्ड, ब्रिजेस सिंग देअर सॉंग्स. ब्रिज, हवा, झुळूक हे काय गात आहेत, गीत गात आहेत. ते गीत गातं का? कधी मनुष्य गीत गातो, गायक गीत गातात, गायिका गीत गातात, परंतु इथे वारा देखील गीत गात आहे असं आपल्याला दर्शवलं. बिकॉज विच फिगर ऑफ स्पीच इज मेन्शन हिअर, पर्सोनिफिकेशन, स्वभावोक्ती अलंकार हा यूज केलेला आहे. म्हणून नॉन लिव्हिंग थिंगला देखील काय केलेलं आहे, मनुष्याप्रमाणे कृती दर्शवलेली आहे. नेक्स्ट, फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन स्लीपी रोड्स. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन स्लीपी रोड्स म्हणजे फुलांचा जो मोहक सुगंध आहे त्या सुगंधानं काय केलेलं आहे, अवेकन स्लीपी रोड. जे काही निद्रिस्त झालेले रस्ते होते, झोपलेले रस्ते होते, ते काय झालेलं आहे, जागृत झालेले आहे, म्हणजे उठलेले आहे, जागे झालेले आहे. अँड नेक्स्ट वन इज द पीपल. द पीपल ट्रीज. व्हॉट डज पीपल ट्रीज डू? पीपल ट्री वेव्स हिज हँड्स. जणू पिंपळाचं झाड काय दाखवत आहे, टाळ्या म्हणजे हात दाखवत आहे, बाय बाय करत आहे, अशा पद्धतीनं त्याचं ऍक्शन्स मनुष्य कृतीप्रमाणे दर्शवले आहे. अँड नेक्स्ट, एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रॉप्स लाईक अ मदर्स हार्ट. थ्रॉप्स मीन्स धडधडणे. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक कण काय करत आहे, त्याची धडधड होत आहे. कशाप्रमाणे? आईच्या हृदयाप्रमाणे, की आपला बाळ शाळेला जाता व्यवस्थित जाईल का, सुखरूप परत येईल का, ही जी काळजी वाटते तिला आणि त्या काळजी पाहिजे छातीची धडधड होते, तशा पद्धतीनं या सजीव सृष्टीवरील
म्हणजे या पृथ्वी तलावरील सर्व सृष्टीचं काय झालेलं आहे, चैतन्य झालेलं आहे. ओके, नाउ वाय आर दिस रिटन विथ कॅपिटल लेटर्स ॲट द बिगिनिंग. मग या ओळीची सुरुवात का बरं कॅपिटल लेटर्सने मोठ्या याने झालेल्या आहेत, मोठ्या अक्षराने झालेले आहेत, बोल्ड अक्षराने झालेले आहे. टू इंडिकेट द इम्फोसिस, म्हणजे काय म्हणून आपण की त्याला जोर देण्यासाठी किंवा त्यावर आपलं लक्ष गेलं पाहिजे, त्या ओळीची भावना दर्शवण्यासाठी, त्या ओळीची महत्ता दर्शवण्यासाठी, आकर्षकता दर्शवण्यासाठी त्या ओळीचं पहिलं अक्षर काय घेतलेलं आहे, कॅपिटल घेतलेलं आहे. कारण की त्या ओळीतून कोणता अलंकार लक्षात होतो, प्रतीत होतो, तो म्हणजे फिगर ऑफ स्पीच. डिड यू अंडरस्टँड? फिगर ऑफ स्पीच, पर्सनिफिकेशन. नाउ look at the page number 25 and question number 4. What does time do? What does time do? Time वेळ काय करतो? It moves around. तो स्वतः फिरतो, कालचक्र दर्शवतो, काळ दाखवतो. काळाची गती थांबवू शकतो का कोणी? नाही. What do we understand from his action? So what is action mentioned in this poem related with time? So what is action given here? Time sitting on an old roof. ओल्ड रूफ म्हणजे जुन्या छपरावर बसलेला आहे. कारण की काय झालेलं आहे, तो निवांत झालेला आहे. आता मुलं जेव्हा शाळेत जात आहे तेव्हा त्याला तो मोहक देखावा बघायचा आहे, टिपून ठेवायचा आहे, आणि म्हणतो शांत झालेला आहे. तो ओल्ड रूफ मीन्स छपरावर जाऊन बसलेला आहे, म्हणजे थांबलेला आहे. त्याने विश्रांती घेतलेली आहे की आता मला हा देखावा, मुलं शाळेत जाण्याचा देखावा जो आहे तो मला खूप गतीने पुढे न्यायचा नाहीये, तर मी आरामात त्याचा काय घेत, त्याचं आनंद घेत, त्या विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याचा आनंद घेत, ते दृश्याचा आनंद घेत मी त्याला थांबवून ठेवलेला आहे. सो व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम दिस सेक्शन? दॅट टाइम सॅट ऑन अन ओल्ड रूफ, इट स्टॉप्स, मूव्स ऑन, गोज फर्दर. इट स्टॉप्स, गोज फर्दर, पुढे जायचं तो थांबवलेला आहे, त्याने पॉज घेतलेला आहे. इट टेक्स पॉज टू सी द इव्हेंट ऑर द पिक्चर ऑफ चिल्ड्रेन गोइंग टू स्कूल. मुलं जे शाळेत जात आहे त्याचं चित्र पाहण्यासाठी वेळ काय झालेला आहे, त्याच ठिकाणी छपरावर बसून आहे, थांबलेला आहे. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 5. The whole world is happy because children are going to school. पूर्ण जग काय झालेलं आहे, आनंदी झालेलं आहे, सुखी आहे, कारण मुलं शाळेला जात आहे. Why is it so? का बरं असं व्हावं किंवा का बरं सगळ्यांना आनंद व्हावा? डिस्कस इन दी क्लासरूम. तुमच्या वर्गामध्ये काय करायचं याची चर्चा करायची आहे. तुम्हाला काय वाटते, मुलं का बरं आनंद, म्हणजे पूर्ण जग का बरं आनंदी झालेलं असेल? Have you means discuss at home why students are, why every whole world became happy? So first reason is that students are going to school to change their future. ते त्यांचं भविष्य बदलवण्यासाठी जात आहे. शिक्षणाने मनुष्य काय होतं, सुसंस्कृत होतं. He can change his future because of learning, because of his education. त्याने मग ते जे मुलं जर गेले तर ते उद्याचं भविष्य घडवतील. They change our future of our country. आपल्या देशाचं भविष्य घडवतील. They take an education to change their world. म्हणजे जगाचा विकास करण्यासाठी, जगाला बदलवण्यासाठी ते शाळेला जात आहे. म्हणून सगळेजण काय आहेत, आनंदी आहेत. Did you understand? So if you have any idea related with this, you may mention in your answer. Okay, now question number 6. If you were to draw a picture of scene, describe here, what colors will you use? या कवितेमध्ये जे काही चित्र रंगवलेले आहे, जे काही काल्पनिक चित्र रंगवलेले आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला जर चित्र काढायला सांगितलं तर तुम्ही कोणकोणते रंग वापरले असते ते तुम्ही दाखवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल,
For example, the sky bows his head in respect. Sky. What color is the sky? Simple. The sky is blue. मग स्कायला रंगवण्यासाठी कोणता रंग वापरणार तुम्ही? निळा. Blue. What color is the road? Road became black. Okay. Then, what if sun is described here? So, which color of the sun mentioned here? Orange. Okay, golden. Then, if you have to indicate the flowers, so which color you will use? So you will use different colors. Okay. Now, next question number 7. Try to translate a few lines of your favorite song or poem from your mother tongue into English. म्हणजे या कवितेमध्ये जे काही म्हणजे या कवितेचं जर तुम्हाला इंग्रजीमध्ये एखाद्या आवडीची जी कविता आहे तुमची मराठीतली हिंदीतली त्या कवितेचं तुम्ही इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेशन करा ते काही ओळीचं कसं ट्रान्सलेशन करा ते करण्याचा प्रयत्न करा म्हणतात. फॉर एक्झाम्पल आय गिव्स यू वन हम होंगे कामयाब. So these poem can translate English such as we shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. Okay, so try to translate your favorite song from Marathi or Hindi also into English. Okay, now question number 8. List all the verbs in the poem that have the suffix yes. So suffix, what do you mean by suffix? Suffix and prefix. See, so important is base word, but if you attach un is prefix. Okay, unimportant. Okay, then possible means shakya. If you attach im, these letters im, impossible, it becomes opposite words. Okay, so when we join letters before the word is called prefix. And did you understand prefix? Prefix means म्हणजे शब्दाच्या आधी लागण्यात येणारा जो शब्दांश आहे त्याच्यामुळे प्रिफिक्स. प्री म्हणजे आधी लागणार. सफिक्स, व्हॉट इज सफिक्स? लाईक दिस यूज. बट इफ यू अटॅच फुल सो इट इज कॉल्ड सफिक्स. युजफुल झालं. ओके. नेशन, NATION, नेशन मीन्स राष्ट्र. मग त्याला जर आपण AL लावलं तर नॅशनल झालं, राष्ट्रीय झालं. सो दीज आर कॉल्ड सफिक्स. सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर लागणारा वाक्यांश शब्दांश आणि प्रिफिक्स म्हणजे शब्दांच्या आधी लागणार आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे? लिस्ट ऑल द वर्ब्स. वर्ब्स, व्हॉट डू यू मीन बाय वर्ब्स? वर्ब्स मीन्स ऍक्शन वर्ड, क्रियापद म्हणू आपण त्याला. तर या कवितेमध्ये जे काही क्रियापद दिलेले आहे त्या क्रियापदाला काय लावायचं आहे? यस लागलेला आहे आणि ते सफिक्स वर्ब्स तुम्हाला शोधायचे. ओके, यस लागलेले वर्ब्स शोधायचे. वर्ब्स, यस सफिक्स वर्ब्स. तो कोणते आहे? सुरुवातीमध्ये वर्ब्सच आले पाहिजे, नाउन्स नाही. नाउन्स नाही, प्रोनाउन्स नाही, लक्षात घ्या. ऍडजेक्टिव्ह नाही, वर्ब्स पाहिजे आपल्याला. वर्ब्स, वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड. ओके, so it is your means tough time to identify the verbs. So I give you one example. Bows, verbs, BOW actually word. bow म्हणजे झुकणे किंवा मान खाली घालणे. येस लागल्यामुळे काय झालं? बोज झालं, म्हणजे सफिक्स लागलेला आहे त्याला. ओके, नंतर नेक्स्ट वर्ब इज गिवन bows given. Waits, wait means वाट पाहणे आणि waits means suffix word. Then smile, smile means हसणे.
and smiles is suffix word. Wave means हलविणे, हात हलविणे. waves means suffix words. Throb means धडधडणे and throbs is suffix word. Did you understand? In this way we have found which word, which verbs, suffix verbs. Okay, now next and last question is given here. Write in 2 minutes at least 20 words related to the given word. Write in 2 minutes at least 20 words related with given words. Which words given here? School, road, tree. आता समजा काय करायचं तुम्हाला, हे शब्द दिलेले आहे, एका शब्दाशी संबंधित 20 शब्द तुम्हाला लिहिता पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्कूल म्हटलं तर काय येणार? स्टुडंट्स येणार, टीचर येणार, ओके, ब्लॅकबोर्ड येणार, टेबल येणार, चेअर येणार, क्लासरूम येणार, ग्राउंड येणार, ओके, देन प्रोग्राम येणार, मार्च पास येणार, योगा येणार, सब्जेक्ट येणार, टीचिंग येणार, लर्निंग येणार. ओके, देर आर you can write down more and more words related these words. Okay, now roads रस्त्याशी संबंधित काय येणार? मीन्स स्टार येणार, ब्लॅक येणार, मीन्स ग्रास येणार, ट्रीज येणार. अशा पद्धतीने जे शब्द आहेत ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ओके, अँड यू कॅन राईट डाऊन इझिली. ओके, नाउ 2 minutes ऑफ ओरल वर्क. 2 minutes ऑफ ओरल वर्क म्हणजे 2 मिनिटाचं जे आहे ते काय तोंडी काम दिलेलं आहे. काय म्हणून पहा, 10 words beginning with each letter of the following words. फॉर एक्झाम्पल टाइम दिलेला आहे TIME, मग टी शी संबंधित टी ने सुरू होणारा कोणता शब्द लिहिला? TEA. आय ने सुरू होणारा आईस्क्रीम लिहिला, एम ने सुरू होणारा माऊस लिहिला आणि ई ने सुरू होणारा काय लिहिला? इंजिन लिहिला. म्हणजे बघा, टाइम मध्ये जे आहे त्याने सुरू होणारे आणि त्याने नेक्स्टने संपणारे, लक्षात ठेवा. ओके, लाईक दिस. नाउ लाईट चे लिहायचे आहे. लाईट मधील एल चा कोणता लिहू शकणार तुम्ही? लुक लिहू शकणार. आय ने कोणता लिहू शकणार? इंक लिहू शकणार. जी ने कोणता लिहू शकणार? ग्रॅव्हिटी लिहू शकणार. एच ने कोणता लिहू शकणार? हाईट लिहू शकणार. टी ने कोणता लिहू शकणार? टीथ लिहू शकणार. ओके, सो इन दिस वे वी हॅव फिनिश this English workshop related with this poem, Children Are Going to School. Now I take a pause. Now you have homework. Write down all questions given in English workshop related with this poem in your notebook. So good luck for your study.